टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। औरंगजेबाच्या थडग्याला अमित शहांनी समाधीचा दर्जा दिला। रायगडावर शहांनी औरंगजेबाच्या कबरीचा समाधी असा उल्लेख केल्यावरून राऊतांची जोरदार टीका। यांनी औरंगजेबाच्या थडग्याला समाधीचा दर्जा तुमच्या समोर दिला महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या, त्यांच्या तोंडून काय चकार शब्द निघाले नाही, या राज्याचं दुर्दैव आहे। अमित शहा शिवभक्त म्हणून पवित्र भावनेने रायगडावर आले होते। काही जण विपरीत घडवण्याच्या उद्देशाने मुद्दाम अपप्रचार करतात। संजय राऊतांच्या टीकेवर सुधीर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर। स्वतः आदरणीय अमितभाई हे अतिशय शिवभक्त म्हणून त्या ठिकाणी पवित्र भावनेने एक ऊर्जा शक्ती घेण्यासाठी आले। काही लोक ठरवतात काहीतरी बातम्या करणे, असं ते करतात। अमित शहांकडून महाराजांचा एकेरी उल्लेख करत अवमान, त्यांचा कडेलोट करा। मुख्यमंत्र्यांनी शहांवर गुन्हा दाखल करायला हवा, संजय राऊतांचं वक्तव्य। असा उल्लेख इतर कोणी केला असता तर फडणवीस शिंदेंनी थैथयाट केला असता, असंही वक्तव्य। देशाचे गृहमंत्री जेव्हा बोलतात की थडगा समाधी आहे, मग हा अपमान नाही का शिवाजी महाराजांचा? मग कडेलोट करणारच का तुम्ही? हिंमत आहे तुमच्यामध्ये, करा कडेलोट। तर कडेलोट सारख्या शब्दांचा वापर राजकारणामध्ये करू नये, असा वापर छोट्या मनाचा छोटा माणूसच करेल। राऊतांच्या टीकेवर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। करणे वगैरे अशा शब्दाचा वापर राजकारणामध्ये करू नये, असा वापर अतिशय छोट्या मनाचा छोटा माणूसच करेल। महाराष्ट्र लुटण्याची भाजपची मानसिकता, महाराष्ट्रावर चालून आलेल्याला मातीमध्ये काढलं, काहींना ती समाधी वाटते। आदित्य ठाकरेंची शहांच्या वक्तव्यावर टीका। तीच मानसिकता आहे की महाराष्ट्र लुटायचा, आणि म्हणून ज्यांची कबर होती, ज्याला गाडला इथे महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या मातीत, की महाराष्ट्र जो चालून येईल त्याला असंच गाडलं जाईल, काही लोकांना ते समाधी वाटते। एकनाथ शिंदेंची अमित शहांसोबत सह्याद्री अतिथीगृहावर तासभर चर्चा, निधी वाटपाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। तुमच्या योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, शहांकडूनही शिंदेंना सकारात्मक प्रतिसाद। माहितीमध्ये धुसफूस नाही, सारं काही खुशखुश आहे। शहांच्या भेटीवर शिंदेंची प्रतिक्रिया। शिंदेंनी अर्ध खात्याबाबत शहांकडे तक्रार केल्याच्या बातम्यांवर स्पष्टीकरण। धुसफूस नाही, खुशखुश आहे, काही धुसफूस नाही। दादा पण म्हणाले, आणि आम्ही काम करणारे लोक आहोत। काम करणारे लोक तक्रारीचं रडगाणं गात नाहीत। पौर्णिमेला एकनाथ शिंदे ज्यांना भेटले त्यांनी काळजी घ्यावी। अमित शहांच्या भेटीवरून आदित्य ठाकरेंचा टोला। काही लोक त्यांच्या गावालाही जाऊन आले असतील, आदित्य ठाकरेंचा निशाणा। काल पौर्णिमा होती, काल काही लोक गावी पण जाऊन आले असतील, आणि मग जे त्यांना भेटले त्यांनी थोडी काळजी घ्यावी, बस। आमच्या अनुभवावरून सांगतो, बाकी काही। निधीवरून कॅबिनेटमध्ये खून खराबा, दंगल होईल, राऊतांची प्रतिक्रिया। तर काल गृहमंत्र्यांनी एसएनसीला हटकलं, आज हट है कल कट है, शिंदेंवर टीका। कैबिनेट में एक दिन दंगा होने वाला है, खून खराबा होने वाला है। आप देखते रहिए, कैबिनेट में महाराष्ट्र के पैसे के ऊपर, निधि के ऊपर दंगल होने वाली है, खून खराबा होने वाला है।